आपण पाहिलं असेल मागच्या महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली होती आणि त्यावेळेस एकत्रित आल्यानंतर नाराजीचा त्या ठिकाणी सूर जो आहे तो आमदारांमधला असेल किंवा नेत्यांमधला असेल तो पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आज आता वर्धापन दिनाच्या निमित्तानं माधवी सर्व जे आमदार असतील, पदाधिकारी असतील, खासदार असतील, सर्व एकत्रित येत आहेत आणि मुंबईतल्या षण्मुखानंद या हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यासाठीची जय्यत तयारी या संपूर्ण परिसरात करण्यात आलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी देखील आहे। यासोबतच या संपूर्ण परिसरात झेंडे मोठ्या प्रमाणात पक्षाचे लावण्यात आलेले आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार काय बोलतायत याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष असणार आहे। कारण सुनेत्रा पवार पक्षांतर्गतल्या सध्याच्या काही घडामोडी सुरू आहेत, खास करून पार्थ पवारांचा हस्तक्षेप या अनुषंगानं काही बोलतायत का, किंवा महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या पदांसंदर्भात आणि निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेला पत्रव्यवहार या संदर्भात काही स्पष्टता आणतायत का। कारण काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अजूनही या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं अस्पष्टता असल्याचं आपल्याला दिसत आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणखी एक अधोरेखित करण्यासारखी बाब अशी आहे, या ठिकाणी पक्षाच्या वतीनं ज्या काही जाहिराती दैनिकांमध्ये देण्यात आल्या होत्या त्यासोबत जे काही फ्लेक्स पक्षाच्या वतीनं लावण्यात आलेले आहेत त्यामधून महापुरुषांचे फोटोज गायब असल्याचं आपल्याला दिसतंय। समर्पण, संघर्ष आणि संकल्प अशा आशयाचे अजित पवार आणि सुनेत्रा पवार केवळ या दोन नेते अधोरेखित होतील अशा पद्धतीचे फ्लेक्स या मुंबईमध्ये लावण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये महत्त्वाची बाब ही आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर काम करतो किंवा त्या विचारावर आम्ही पुढे जात आहोत हे सांगत असताना त्यांचाही फोटो लावणं मात्र या ठिकाणी विसरल्याचं आपल्याला दिसतंय। त्यामुळं याही संदर्भात आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मागच्या काही दिवसांपासून छगन भुजबळांची भूमिका, त्यांची नाराजी, पक्षांतर्गत आता सध्या महामंडळांचं वाटप आणि आमदारांना आणि मंत्र्यांना मागण्यात येणारा निधी या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं आज एक नाराजीचा सूर देखील आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। महत्त्वाचे पदाधिकारी आणि पक्षातले महत्त्वाचे मंत्री आज भाषण करतील आणि त्यांच्या भाषणातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। संपूर्ण राष्ट्रवादीचं लक्ष हे सुनेत्रा पवारांच्या भाषणाकडे असणार आहेत। सुनेत्रा पवार पक्षासंदर्भात जे काही सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि जे काही नेत्यांच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत, पार्थ पवारांच्या हस्तक्षेपासंदर्भात जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्या अनुषंगाने काय बोलतायत का हे पाहणं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महत्त्वाचं राहणार आहे। माधवी, एकूणच सगळ्याच कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचं लक्ष या सोहळ्याकडे लागलेलं आहे। नेते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। तुझ्याकडून या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी राज्यभरातून पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। पक्षाच्या वतीने या संपूर्ण परिसरात फ्लेक्स लावण्यात आलेत। यावर महापुरुषांचे फोटो गायब असल्याचं पाहायला मिळत आहे। ज्यांचा वारसा पक्ष सांगतो त्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यासह इतर महामानवांचे फोटो या जाहिरातींमधून गायब करण्यात आलेत। दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा आज मुंबईतल्या षण्मुखानंद हॉल इथं पार पडतोय। सायन परिसरामध्ये यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये फ्लेक्सबाजी देखील करण्यात आलेली आहे। षण्मुखानंद परिसरातली सध्याची आपण दृश्य पाहतोय, आकर्षक या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे। संपूर्ण परिसरामध्ये झेंडे लावण्यात आलेले आहेत, फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या वर्धापन दिनाला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। या सोहळ्याच्या निमित्तानं एक अधोरेखित करण्यासारखी बाब अशी आहे, पक्षाच्या वतीनं मोठमोठे 2 फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, ज्याच्यावर समर्पण, संघर्ष आणि संकल्प अशा पद्धतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे। केवळ अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे या ठिकाणी फोटो लावण्यात आलेले आहेत आणि हाच काल दिवसभर चर्चेचा विषय ठरला होता। कारण पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दैनिकांमध्ये ज्या जाहिराती देण्यात आल्या होत्या त्यामध्ये हे पोस्टर छापण्यात आले होते आणि त्याच्यामधून रोहित पवारांना आरोप केला होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे विचार घेऊन पुढे आम्ही जात आहोत असं पक्षाकडून सांगण्यात येतं। त्या यशवंतराव चव्हाणांचा फोटो देखील या फ्लेक्सवर लावण्यात आला नाहीये। यासोबतच महापुरुषांचे फोटो देखील या संपूर्ण फ्लेक्सवर कुठेही लावण्यात आलेले नाहीयेत। याचाच अर्थ असा कुठेतरी आता भाजपच्या जवळ आपण जायला सुरुवात केली आणि त्यामुळेच भाजपची मिळती जुळती फ्लेक्सबाजी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लावायला सुरुवात केली आहे का अशा पद्धतीचा सवाल रोहित पवारांना उपस्थित केला होता। दैनिकांमध्ये देखील अशाच पद्धतीच्या जाहिराती छापून आल्या होत्या। कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। तर याच मुद्द्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट हल्ला चढवलाय।